नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRDची जी परीक्षा आहे ती परीक्षा आजच्या तारखेला म्हणजे 18/4/2025 या तारखेला घेण्यात येणार आहे आणि तुमच्याकडे त्याची हॉल तिकीट आलेली नसेल तर मग ते हॉल तिकीट कशी प्राप्त करायची याच्याबद्दल एक WRDने मागे परिपत्रक काढलेलं होतं, बरोबर आहे। तर बघा, 4 तारखेला परिपत्रक होतं आणि 7 तारखेला प्रकाशित झालेलं होतं। तर जलसंपदा विभागाच्या गट ब व गट क पदाकरता जाहिरातीनुसार निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरता लघुलेखन चाचणी जी 80 मार्काची होणार आहे। त्याच्याकरता 18/4/2025 रोजी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर व नागपूर येथे परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरवले होते। त्या संदर्भातले परिपत्रक एक त्यांनी काढलेलं होतं। त्याच्यानंतर मित्रांनो, आता याच्या संदर्भात जर आपल्याकडे जर आपली हॉल तिकीट आलेली नसेल, बघा वेळ फार कमी आहे। 11/4/2025चं दुसरं प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढलेलं होतं। तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी 2 अधिकाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत, अधिकारी किंवा कर्मचारी आपण ज्याला म्हणू। त्याच्यामध्ये श्री गणेश के पालवे प्रथम लिपिक यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि श्री किरण व शिंदे लिपिक निम्न टंकलेखक यांचा नंबर दिलेला आहे। याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा जर तुमचे हॉल तिकीट आलेले नसेल तर, ठीक आहे। कारण की वाट बघण्याची वेळ नाही मित्रांनो। तरी ज्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ईमेल ID वर दिनांक 14/4/2025 पर्यंत प्राप्त होणार नाही अशा उमेदवारांनी खाली दिलेल्या क्रमांकावर कॉल करायचा असं त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे, ठीक आहे। मला व्हिडिओ बनवायला थोडा वेळ होत आहे, परंतु प्रसिद्धीपत्रक जे आहे आपण टाकलेले होते, ठीक आहे। तर बघा, याच्यानंतर दुसरं एक परिपत्रक म्हणजे 31 नंबरचं आणि 132 नंबरचं परिपत्रक आलेलं होतं। आता याच्यामध्ये नेमकं काय आहे समजून घ्या। त्याच्यामध्ये बघा, प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे, विशेष सूचना दिलेल्या आहे। तर जलसंपदा विभाग गट ब राज्यपत्रिक व गट क सरळसेवा भरती 2023 निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक कौशल्य चाचणी परीक्षेबाबतचं हे जे आहे ते प्रसिद्धीपत्रक आहे, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये मित्रांनो, व्यावसायिक कौशल्य चाचणी लघुलेखन परीक्षेसाठी अनुसरायची कार्यपद्धती व गुणदान पद्धत जी आहे ती दिलेली आहे। याच्यामध्ये जलसंपदा विभागाकडून निम्न श्रेणी लघुलेखक मराठी व इंग्रजी या वर्गासाठी 80 मार्काची जी आहे ती टेस्ट घेण्यात येणार आहे आणि ही जी टेस्ट आहे 80 गुणांची संगणक प्रणालीवर आधारित असणार आहे, ठीक आहे। संगणक प्रणालीवर आधारित संगणक लघुलेखक चाचणी आयोजित करण्यात येईल। त्या परीक्षेमध्ये 80 गुणांचा एक गती उतारा म्हणजे स्पीड पॅसेज ज्याला आपण म्हणतो तो राहील, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो, संगणक लघुलेखक परीक्षा ही ज्या परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध आहे अशा परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल। यामध्ये उमेदवारांना सोडवायची जी गती आहे, स्पीड ज्याला आपण म्हणतो स्पीड पॅसेज, हा संगणकाच्या माध्यमातून सॉफ्टवेअरद्वारे हेडफोनने ऐकवण्यात येणार आहे, ठीक आहे। परीक्षा केंद्रावर येताना उमेदवारांनी पेन, पेन्सिल, शार्पनर, ट्रान्सपोर्ट रायटिंग पॅड, परीक्षेचे प्रवेशपत्र आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणत्याही एक फोटो ओळखपत्राची मूळ प्रत, तसेच दिव्यांग उमेदवार असल्यास दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य राहणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर चाचणी दरम्यान खोड रबर वापरण्यास मनाई असल्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर खोड रबर आणण्यात येणार नाही, म्हणजे आणता येणार नाही किंवा त्याची मनाई आहे, ठीक आहे। कर्णबधीर प्रवर्गाचा दावा केलेले दिव्यांग उमेदवार चाचणीसाठी स्वतःचे श्रवणयंत्र घेऊन येऊ शकतात। नंतर आहे मित्रांनो, कोणत्याही उमेदवाराला स्वतःचा कीबोर्ड आणण्याची परवानगी दिली जाणार नाही। कीबोर्डमध्ये कोणत्याही तांत्रिक बिघाड नसल्याने केवळ उमेदवारांच्या मागणीवरून कोणत्याही उमेदवारास कीबोर्ड बदलून दिला जाणार नाही। जर तांत्रिक गडबड असेल तर मग बदलून दिला जाऊ शकतो, ठीक आहे। कीबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड नसतानाही उमेदवारांनी कीबोर्ड बदलून देण्याचा आग्रह केला सदर उमेदवाराच्या कृत्य परीक्षा आयोजनामध्ये अडथळा समजण्यात येईल व अशा उमेदवारांना विभागाच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, ठीक आहे। म्हणजे उमेदवार जर तुमच्या कीबोर्डमध्ये मित्रांनो गडबड नसेल तर कसल्याही प्रकारचा आग्रह तुम्हाला करायचा नाही आहे, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो, 4थ्या नंबरचा एक आहे 1 मिनिटाचा सराव परिच्छेद म्हणजे ट्रायल पॅसेज आपण ज्याला म्हणतो, तो 4 मिनिटाच्या गती उताराने डिस्ट्रक्शन श्रुतलेखन संगणकावर देण्यात येणार आहे। त्या देणार तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर साधा ऑक्झिलरी पोर्ट असलेला हेडफोन उमेदवारांना संस्थेमार्फत परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येईल, ठीक आहे। साधा हेडफोन व्यतिरिक्त इतर कोणतेही इयरफोन, ब्लूटूथ हेडफोन परीक्षा केंद्रामध्ये आणणाऱ्या उमेदवारास परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्पीकर, रेकॉर्डिंगचे साहित्य, चिप किंवा मोबाईल आढळून आल्यास गैरप्रकार व सदरात गृहीत धरण्यात येईल आणि उमेदवारांच्या व्यावसायिक चाचणीमध्ये अनुसूचित मार्ग वापरल्याचा सदर उमेदवारास चाचणी परीक्षेसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते, ठीक आहे। मराठी लघुलेखनामध्ये टंकलेखन करताना ISM 6.2
जो फॉन्ट आहे तो फॉन्ट वापरला जाणार आहे आणि बाय डिफॉल्ट वापरण्यात येईल व इंग्रजी टंकलेखनासाठी जे आहे तो QWERTY कीबोर्ड लेआउट राहील. त्या अनुषंगाने उमेदवारांनी प्रशिक्षित व्हायला आहे. ठीक आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी उमेदवारांची करावयाच्या आवश्यक कृती काय आहे त्यास यांनी दिलेले आहे. याच्यामध्ये परीक्षाच्या दिवशी उमेदवाराला 45 मिनिटं आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक उमेदवाराने संगणक लॅबमध्ये बसताना आपल्या बैठक क्रमांकाच्या चढत्या क्रमानुसारच बसायचे आहे. लॉग इन करण्यापूर्वी उमेदवारांनी कीबोर्ड व माऊस सुस्थितीत असल्याची पूर्णपणे खात्री करून घ्यायची आहे. कीबोर्ड चाचणीसाठी त्यांना संगणकामधील नोटपॅड सॉफ्टवेअरचा वापर करता येईल. ठीक आहे. कीबोर्डची चाचणी उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी संगणकावर करून घ्यावी. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर संगणक तंत्रज्ञानाकडून लॉग इन व पासवर्ड ID जी आहे ते मिळेल. त्या संगणकात नोंदल्यानंतर परीक्षा प्रणाली सुरू होईल. ठीक आहे. प्रत्यक्षात परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजे उमेदवारांची लॉग इन केल्यानंतर उमेदवारांना हेडफोनमधील आवाज व्यवस्थित ऐकू येतो की नाही हे पडताळणी करण्याकरता 30 सेकंदाचा टेस्ट ऑडिओ जे आहे ते ऐकण्यात येईल. आवाज व्यवस्थित ऐकून आल्यास उमेदवारांनी परीक्षा केंद्रात तज्ज्ञाशी संपर्क करायचा आहे. आवाज व्यवस्थित ऐकू आल्यानंतर मला उपलब्ध करून दिलेले संगणक, कीबोर्ड, माऊस हे हेडफोन हे मी तपासले असून ते सुस्थितीत आहे असे उमेदवारांना ॲग्री करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या ॲग्री बटनावर टिक करून घ्यायचे आहे. पुढील ट्रायल पॅसेजचा पासवर्ड टाकल्यानंतर परीक्षे वेळ प्रत्यक्षात सुरू होणार आहे. त्यानंतर सरावासाठी व रीडर याच्या आवाजाची ओळख व्हावी यासाठी सर्वप्रथम सराव पॅसेज ट्रायल पॅसेज आपण ज्याला म्हणतो ते मोक टेस्ट देण्यात येणार आहे. हा सराव पॅसेज केवळ आणि केवळ रीडरच्या आवाजाची ओळख होण्यासाठी असेल. ठीक आहे. ट्रायल पॅसेज हा 1 मिनिटाचा असणार आहे. ट्रायल पॅसेज श्रुतलेखन घेणे अनिवार्य राहील. मात्र त्या ट्रायल पॅसेजचे लिप्यंतर करायचे नाही. ठीक आहे. ट्रायल पॅसेजचे श्रुतलेखन झाल्यानंतर व आउटलाईन काढल्यानंतर त्यावर लागलेली पेनाने क्रॉस कट मारायची जेणेकरून उमेदवारांना टंकलेखन करताना चाचणी उतारा आणि वास्तविक उतारा यामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो ट्रायल पॅसेज डिस्ट्रेक्शन झाल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर 15 सेकंदाचा काउंटडाऊन येईल व त्यानंतर वास्तविक गती उताराचा श्रुतलेखनाला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. परीक्षेची सुरुवात झाल्यानंतर अगोदर गती उताराचे डिस्ट्रेक्शन हेडफोनद्वारे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऐकवण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रचलित असलेल्या लघुलेखन पुस्तकेमध्ये ज्या रुंदीच्या रेषा असतात त्या लाईन स्पेसिंगप्रमाणे आखणी केलेल्या उत्तरपत्रिका पुरवण्यात येतील. त्यानंतर गती उताराचे डिस्ट्रेक्शन घेतल्यानंतर प्रत्यक्षात संगणकावर लगेच गती उताराचे लिप्यंतर टंकलेखनात करायचे आहे. ठीक आहे. गती उतारासाठी जी काही निर्धारित वेळ दिलेली आहे त्यामुळे गती उतारा टंकलित करायचा आहे. उताराच्या टंकलेखनाच्या वेळी संपल्यानंतर सबमिट बटन कार्यान्वित होईल. सबमिट बटन न दाबल्यास किंवा राहून गेल्यास गती उतारा आपोआप सबमिट होईल. ठीक आहे. परीक्षेची वेळ संपल्यानंतर पर्यवेक्षकांच्या परवानगीशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही. लघुलेखनाच्या परीक्षेमध्ये श्रुतलेखन व लिप्यंतर ज्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो हे संगणकावर होणार आहे. हा मुद्दा लक्षात घेता विषयनिहाय लघुलेखनाच्या वेगानुसार परीक्षेचा कालावधी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. लघुलेखन संवर्गाच्या संगणक लघुलेखन चाचणी आराखडा संवर्ग दिलेला निम्नश्रेणी लघुलेखनाचा वेग शब्द प्रति मिनिट 100 असेल. शब्दसंख्या आहे 400. डिक्टेशन कालावधी 4 मिनिटाचा आहे आणि टंकलेखन कालावधी 45 मिनिटाचा आहे. ठीक आहे मित्रांनो. नंतर आहे लघुलेखनाच्या वेगानुसार परीक्षेचा एकूण कालावधी खालीलप्रमाणे राहणार आहे. इंग्रजी किंवा मराठी. लघुलेखनाचा वेग जो असेल 100 असेल. परीक्षा संचलना ट्रान्झॅक्शन 1 मिनिट, काउंटडाऊन 1 मिनिट प्लस वास्तविक श्रुतलेखन 4 मिनिट प्लस श्रुतलेखनाचा विश्लेषण करून टंकलेखन करणे 45 मिनिट. 51 मिनिटे दिव्यांग उमेदवारासाठी आणि 61 मिनिटे जे आहे ते दिव्यांग उमेदवारासाठी असणार. 51 मिनिटे दिव्यांग उमेदवारासाठी. ठीक आहे. तर परीक्षेचा जो कालावधी असणार आहे. याच्यानंतर मित्रांनो उपरोक्त आराखड्यानुसार प्रस्तुत संवर्गासाठी व्यावसायिक चाचणीचे गुणदान खालीलप्रमाणे असणार आहे. गुण कसे मिळणार आहेत ते बघा. सदर गती उतार हा 80 गुणांचा असून संगणक टंकलेखन व्यावसायिक चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना एकूण किमान 40% गुण म्हणजे किमान 32 गुण घेणे बंधनकारक राहणार आहे. संगणक लघुलेखन व्यावसायिक चाचणी परीक्षेमध्ये उमेदवारांचे श्रुतलेखन लघुलिपित करणे अनिवार्य आहे. सांकेतार कृतीसाठी आउटलाईन गुण देण्यात येणार नाही. मात्र आउटलाईनसाठी गुण नसेल तरी उत्तरपत्रिकेमध्ये आउटलाईन आढळून न आल्यास किंवा अयोग्य आढळून आल्यास उमेदवाराचे संगणकावर लिप्यंकन ग्राह्य धरले जाणार नाही आणि त्याला गुण दिले जाणार नाही. परीक्षा संपल्यानंतर सर्व उमेदवारांची सांकेतीकृत काढलेली उत्तरपत्रिका परीक्षेकडे जमा करून घेण्यात येईल. परीक्षेकडे आल्यानंतर त्याची तज्ञात करून तपासणी करून घेण्यात येईल. त्यामध्ये काही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित उमेदवाराबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. ठीक आहे.
याच्यानंतर लिप्यंतरांमध्ये 2 चुकांसाठी 1 गुण कमी करण्यात येईल. गती उत्तरामध्ये जेवढ्या चुका होतील, उदाहरणार्थ शब्द वगळणे, अतिरिक्त शब्द लिहिणे, शब्द लेखनातील चुका इत्यादीसाठी 2 चुकांसाठी 1 गुण कमी करण्यात येईल. फुल स्टॉप, कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क या विरामचिन्हासाठी आणि इंग्रजी गती उत्तरामधील केस सेन्सिटिव्हिटीसाठी यामधील चुकांना देखील कमी गुण करण्यात येणार आहे. ठीक आहे. नंतर वाक्यात फुल स्टॉप, कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क दिलेल्या स्पेस बटनाचा वापर करून त्यावर पुढील वाक्याला सुरुवात करावी. एक स्पेस न दिल्यास व पुढील वाक्य लगेच टंकलिखित केल्यास चूक धरण्यात येईल. संगणक लघुलेखक परीक्षेमध्ये हेडफोनद्वारे ऐकवलेले पॅसेज आउटलाईन घेण्यासाठी व सर्व उमेदवारांना विषयांचा A4 साईज पाठोपाठ 1 पान आखीव उत्तरपत्रिका पुरवण्यात येणार आहे. या उत्तरपत्रिकेमध्ये प्रिंटेड स्वरूपात बैठक क्रमांक, विषय इत्यादी तपशील नमूद करणे अशा प्रकारच्या उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या PDF स्वरूपात संबंधित परीक्षा केंद्रावर पुरवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार उमेदवारांना जर अतिरिक्त पुरवण्याची आवश्यकता असेल तर त्यांना परीक्षेकडून आधीच मागून घेता येईल. अतिरिक्त पुरवणी उत्तरपत्रिकेवर मात्र विद्यार्थ्यांना आपला बैठक क्रमांक, विषय इत्यादी माहिती स्वतः भरायची आहे. ठीक आहे. आपल्या नावाच्या बैठक क्रमांकाच्या उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांनी डिस्ट्रिक्शन आउटलाईन लिहायचे आहे. चुकून दुसऱ्याचे नाव बैठक क्रमांक असलेल्या पत्रिकेवर डिस्ट्रिक्शन लिहिल्यास कॉपी प्रकरण समजून त्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो 11 नंबर, 12 नंबर आणि 13 नंबरचे सुद्धा पॉईंट आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटे आधी सर्व उमेदवारांना लघुलेखन उत्तरपत्रिका देण्यात येईल व त्या उत्तरपत्रिकेवर उमेदवारांनी सुरुवातीला स्वाक्षरी करायची आणि नंतर परीक्षकांनी विशिष्ट नमूद केलेल्या जागेवर उमेदवारांचे जे डिस्ट्रिक्शन आहे संपल्याची स्वाक्षरी करायची आहे. डिक्टेशन हेडफोनद्वारे सुरू असताना कोणत्याही परिस्थितीत परीक्षकांनी केंद्र संचालक उमेदवारांना व्यत्यय निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ठीक आहे. गती उत्तराचे श्रुतलेखन संपल्यानंतर पुन्हा परीक्षकांनी उत्तरपत्रिकेवर शेवटी स्वाक्षरी करून उर्वरित शिल्लक राहिलेल्या कोऱ्या पानावर क्रॉस अशी कोली मारायची आहे. म्हणजेच परीक्षकांनी डिस्ट्रिक्शन संपल्यानंतरच्या संबंधित उमेदवारांचे उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी केल्याची खात्री करावी आणि त्यानंतर उत्तरपत्रिकेच्या सुरुवातीला नमूद केलेल्या जागेवर स्वतःची स्वाक्षरी करावी व त्यासोबतच उमेदवारांनी ज्या आउटलाईन काढलेल्या आहे त्या संपल्यानंतर देखील परीक्षकांनी केंद्र संचालनाची पुन्हा स्वाक्षरी करायची आहे. मित्रांनो, लहान लहान गोष्टी आहे, सगळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर तुमचा लॉस होऊ शकतो. ठीक आहे. उमेदवारांनी देखील स्वतःची स्वाक्षरी तसेच उत्तरपत्रिकेच्या सुरुवातीला व शेवटीला परीक्षकांची स्वाक्षरी केल्याची खात्री करावी. उमेदवारांना त्यांची लघुलेखन उत्तरपत्रिका किंवा इतर कोणत्याही पुष्ट परीक्षा हॉलच्या बाहेर नेता येणार नाही. परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांनी उमेदवारांच्या आउटलाईन असलेल्या उत्तरपत्रिका जमा करून घ्यावा. तसेच परीक्षा संपल्यानंतर सर्व उमेदवारांनी परीक्षेकरता दिलेले हेडफोन संगणकाला लावलेले स्थितीतच ठेवावेत. केंद्र संचालकांनी देखील सर्व हेडफोन हे प्रत्येक संगणकावर सुस्थितीत असल्याची खात्री करावी व त्यानंतर उमेदवाराला एका पाठोपाठ एक याप्रमाणे परीक्षा केंद्र सोडण्यास अनुमती द्यावी. ठीक आहे. नंतर कोणालाही चुकीचा शब्द दुरुस्त करण्यासाठी बॅकस्पेस जे की आहे आणि नेव्हिगेशन जे आहे ते कीचा वापर करता येईल. गती उत्तराचे डिक्टेशनमध्ये जर अंकाचा उच्चार करायचा आलेला असेल तर संगणकामध्ये लिप्यंतर करताना अंकाचा उल्लेख विद्यार्थ्यांनी करा. तथापि याला मात्र काही गोष्टी अपवाद असू शकतात. उदाहरणार्थ 1970 वर्षाचा विचार झाल्यास साहजिकच तो अंकात लिहावा असं लागेल. मात्र 1 कोटी हा शब्द अंकात न लिहिता 1 कोटी असाच सर्वसाधारणपणे लिहायचा आहे. व्यावसायिक परीक्षा चाचणी परीक्षेचा दिनांक अंतिम झाल्यानंतर परीक्षेबाबत तपशील, वेळ, परीक्षा केंद्र याबाबत प्रवेशपत्राद्वारे उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलद्वारे कळवण्यात येईल. तर मित्रांनो, तुमचे परीक्षापत्र आले नसेल तर तुम्हाला कॉल करून घ्यायचा आहे आणि फार महत्त्वाच्या सूचना एकदा तुम्हाला ते परिपत्रक व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर याच्याकरता हा व्हिडिओ होता मित्रांनो. आणखी काही अपडेट माहिती आहे आपल्याकडे, ती मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पुन्हा देतो. परंतु जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.